तुम्ही चारा बारली चारा काही अडचण येत नाही, बिनधास्त चारा. एका गाईला सरासरी 3 किलो गेलेल्या गाईला 3 किलो बारली द्या. बारडा द्यायचा गरज नाही, भुसा द्यायची गरज नाही, काही नाही. आज माझ्याकडे कुणी आणि चेक करा, गुळी पेंड आणि बारडी सोडून दुसरं काही मिळणार नाही. बर. हा, आणि ते 9 वर्ष झालं चालू रुटीन. आणि सर मी 5 प्रकारचं खाद्य चारलेलं माणूस आहे. बर. बारली सहित. पण मला जास्त रिझल्ट बारलीचाच वाटलेला आजपर्यंत. केव्हाही रिझल्ट दुसऱ्या ह्याचा वाटला नाही. हा, म्हणजे की तुम्ही सगळे बदलून पण बघितले प्रॉडक्ट. सगळं 5 प्रकारचं खाद्य, आणि तेही 5 प्रकारचं खाद्य पाठी चारत होतं हाताने खालून. 3 वाजल्यापासून खालवाय सर. बर. 3 वाजल्यापासूनच खोराक चारावं लागते ती. हा हा. आता काही नाही, गाई वैरणीवर घ्यायच्या, दावणीला बांधायच्या, वैरण तर टाकलेली असते, त्याच्यावर टाकून देतो. बारली त्याच्यावरून गोळी त्याच्यावरच असते. बर. आता कसं प्रमाण ठेवताय? आता ही बारली तर वापरताय बरोबर, पण त्याच्याबरोबर पशुखाद्य पण वापरताय. तर कोणत्या कंपनीचं पशुखाद्य वापरताय आणि त्याचं प्रमाण किती आहे? या दोन्हीचं प्रमाण कसं? हिंदुस्थानचं इंद्रनील सर. कुणाला विश्वास बसणार नाही. 300 लिटर दूध आणि 80 किलो गोळी पेंड आहे माझ्याकडे फक्त दिवसाची. बर. 13 पोती 10 दिवसाला गेलीच पाहिजे आपली. बर. आणि बन गाईला तीच, हा, वेलेल्या गायला तीच. असं काय बदल काही नाही. वासराला जरी एखाद्या टाकू वाटली तरी तीच. बर. कंपन्या मोठ्या करायच्या नाही त्या. शेतकऱ्यांनी कमी खर्चात कसे उत्पन्न जास्त कसं घेता येईल विचार केला पाहिजे. मग त्यासाठी कंपनीला काय म्हणतात, वासरांना ही चार. मग गायांचे तर आपले 13 पोती चारतो याच. बरोबर. म्हणजे तिथं अजून वासरांना 2 पोती आणायचे का त्यातच? मग कुणाच कष्ट वाला त्यात सर? शेतकऱ्याला. मग ही कळत नाही ना शेतकऱ्यांना. कंपनी म्हणायची आमचं प्रोडक्ट लय ब्रँड आहे. मग जुन्या काळात काय नव्हता, जुन्या काळातले गाय दूधच देत होत्या. जुन्या काळात अहो आमच्या वडिलांनी, आमचं वडील सांगतात, लोकांच्या चाऱ्यावर आम्ही जगवलेली चित्र 15-15 लिटर दूध देत होती. मग आपण आता एवढं प्रगत होऊन बी आपली गाय 15 लिटर दूध देते का? देते मग वाढायला पाहिजे होतं. वाढायला पाहिजे होतं ना त्यात. म्हणजे आपण डॉक्टर सांगतात ही केल्यानंतर ही होईल, पिंडीवाले म्हणतात ही आमचं ही चारा खाद्य तुम्हाला उत्पन्न जास्त मिळेल. त्या टायमाला तर फक्त नंदनच होती. बरोबर. नंदनवर एवढं दूध निघत होतं. मग ह्याच्यावर का निघू शकत नाही आपल्याला? तर दुसऱ्याचं ऐकून हे जे आपण कॉस्ट वाढवतो ना, आपली कॉस्ट वाढवतो. दुधाच तर हा एवढंच येतो. तुम्ही करा विचार. त्या टायमाला 300 रुपयाला गोळी पेंडीचं पोत होतं, आता 1,500 1700 रुपयाला झाले. मटेरियल तर तेच आहे, त्याचं वाढलं ना. आपल्या दुधाचा दर बी तेवढाच वाढला. आता तर 12-14 रुपयाने झालं लॉकडाऊन मध्ये. बरोबर. मग त्यात जर तुम्ही असं जर काही सोंग केली तर थोडीच जाणता टिकणार आहे तुमचा.